2022 साली आलेला अ थर्सडे हा चित्रपट आठवतोय का? एक शिक्षिका प्ले स्कूलमधील 16 लहान मुलांना ओलीस ठेवते. पोलीस आणि सरकारकडे अनेक मागण्या करते. जर तिच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मुलांना एक एक करून मारण्याची धमकी देते. हा सगळा थरार गुरुवारच्या दिवशी घडतो, ज्याचं चित्रपटाच्या नावाशी थेट कनेक्शन आहे. असाच अ थर्सडेचा थरार प्रत्यक्षात घडलाय. आज म्हणजेच गुरुवारी दिनांक 30 ऑक्टोबरला, तेही मुंबईच्या पवईतील आर स्टुडिओ परिसरात. वेबसिरीजच्या शूटिंगच्या नावाखाली 17 लहान मुलांना स्टुडिओत बोलावून ओलीस ठेवणारा रोहित आर्य पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झालाय. त्यानं तब्बल 3 तास या मुलांना डांबून ठेवलं होतं. त्यानंतर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये तो काही लोकांशी बोलू इच्छित असल्याचा दावा करत होता आणि त्याच्या मागण्या पूर्ण न झाल्यास स्टुडिओला आग लावण्याची, स्वतःला आणि मुलांना इजा करण्याची धमकी देत होता. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी मुंबई पोलिसांनी बाथरूमच्या खिडक्या तोडून स्टुडिओत प्रवेश केला. अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या दिशेनं रोहितनं आपल्या गनमधून फायरिंग केली. त्याला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये रोहित आर्यचा एन्काउंटर करण्यात आलाय.